मराठी वर्गमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महा-टी-ई-टी परीक्षेसाठी एक खूपच महत्त्वाचं टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे वाक्यांचे प्रकार, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणतो. अच्छा, खरं सांगा, तुम्हालाही असं वाटतं का की महा-टेट परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामरमुळे आपले हक्काचे मार्क्स जातात? तर आता काळजी सोडा, कारण आजच्या या सेशननंतर वाक्यांच्या प्रकारांबद्दलची तुमची एकही शंका शिल्लक राहणार नाही. ठीक आहे, चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय शिकणार आहोत. सगळ्यात आधी महा-टेटमध्ये या टॉपिकवर कसे प्रश्न येतात ते पाहू. मग वाक्यांचे चारही प्रकार सोप्या भाषेत समजून घेऊ. त्यानंतर वाक्य बदलायचे कसे आणि सामान्य चुका कशा टाळायच्या हे बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स सोडू आणि एक फायनल रिव्हिजन स्ट्रॅटेजी सुद्धा पाहू. तर पहिला प्रश्न हा येतो की वाक्यांचे प्रकार समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे, बरोबर? याचं कारण असं आहे की महा-टेट परीक्षेत तुम्हाला थेट व्याख्यान नाही विचारत, तर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात जे तुमची खरी समज तपासतात. अगदी बरोबर. परीक्षेत तुमची समज 4 मुख्य प्रकारे तपासली जाते. एकतर तुम्हाला वाक्य ओळखायला सांगतात किंवा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात बदलायला सांगतात. कधीकधी वाक्यातली चूक शोधायला सांगतात. आणि हो, काही वेळेस अध्यापनशास्त्राशी संबंधित प्रश्नही येतात. म्हणूनच जर तुमचे बेसिक्स पक्के असतील तर हे सगळं एकदम सोपं होऊन जातं. चला तर मग आपल्या आजच्या सेशनच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आपण आता वाक्यांचे 4 मूलभूत प्रकार त्यांच्या कामानुसार एकदम सोप्या भाषेत शिकणार आहोत. तयार आहात? आपला पहिला प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण मराठीत विधेयार्थी वाक्य म्हणतो. आता हे काय आहे? तर एकदम सोपं आहे. जे वाक्य फक्त एखादी माहिती देतं किंवा साधं विधान करतं त्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. हे होकारार्थी पण असू शकतं आणि नकारार्थी पण. इथे बघा, पहिलं वाक्य आहे शी इज हॅपी, म्हणजे ती आनंदी आहे. हे एक होकारार्थी म्हणजेच अफर्मेटिव्ह वाक्य झालं. आणि दुसरं वाक्य शी इज नॉट हॅपी, म्हणजे ती आनंदी नाही. हे एक नकारार्थी म्हणजेच नेगेटिव्ह वाक्य आहे. दोन्ही वाक्य फक्त एक माहिती देत आहेत, म्हणून ही दोन्ही असर्टिव्ह सेंटेन्सेस आहेत. आता हे वाक्य ओळखण्याची एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. या प्रकारचं प्रत्येक वाक्य नेहमी पूर्णविरामाने म्हणजेच फुलस्टॉपने संपतं. ही एक छोटीशी पण खूप महत्त्वाची खूण आहे, जी तुम्हाला परीक्षेत पटकन उत्तर शोधायला मदत करेल. आपला दुसरा प्रकार आहे इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. नावावरूनच कळलं असेल, जे वाक्य थेट प्रश्न विचारतं त्याला इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. याचे परत 2 उपप्रकार आहेत. यातला फरक खूप सोपा आहे. आर यू रेडी यांसारख्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही असं देऊ शकता, म्हणून याला येस नो क्वेश्चन म्हणतात. पण व्हॉट इज युअर नेम या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला पूर्ण माहिती द्यावी लागते, म्हणून याला WH क्वेश्चन म्हणतात. सिंपल. आणि हे वाक्य ओळखण्याची खूण तर त्याहून सोपी आहे. असं वाक्य नेहमी हेल्पिंग वर्ब किंवा WH वर्डने सुरू होतं आणि त्याच्या शेवटी नेहमी, अगदी नेहमी प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क असतो. तिसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. हे वाक्य काय करतं तर आज्ञा, आदेश, विनंती किंवा सल्ला व्यक्त करतं. थोडक्यात हे नेहमी कृतीशी म्हणजे ॲक्शनशी संबंधित असतं. उदाहरणं बघितली की लगेच कळेल. क्लोज द डोर यात एक ऑर्डर आहे. प्लीज हेल्प मी यात एक विनंती आहे. आणि टेक केअर ऑफ युअर हेल्थ यात एक सल्ला आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या वाक्यांमध्ये यू हा कर्ता म्हणजे सब्जेक्ट नेहमी लपलेला असतो. आपण म्हणतो दार बंद कर, पण त्याचा अर्थ असतो तू दार बंद कर. चला, आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. स्क्रीनवरचं वाक्य बघा. ओपन युअर बुक. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मला खात्री आहे तुम्हाला उत्तर नक्कीच माहीत आहे. चला, पटापट तुमचं उत्तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि आता आपला शेवटचा चौथा प्रकार एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. हे वाक्य आपल्या मनातल्या तीव्र किंवा अचानक आलेल्या भावना व्यक्त करतं, जसं की खूप आनंद, दुःख किंवा आश्चर्य. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल डे. यात आश्चर्य आणि आनंद व्यक्त होतोय. अलास, ही इज डेड यातून दुःख व्यक्त होतंय. आणि हुर्रा, वी वन द मॅच यात तर विजयाचा जल्लोष आहे, जो या ट्रॉफीने दाखवला आहे. अच्छा, मग हे वाक्य ओळखण्याची सोपी युक्ती काय? तर हे वाक्य बऱ्याचदा व्हॉट, हाव, वाव, अलास अशा शब्दांनी सुरू होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्या शेवटी नेहमी उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क असतोच असतो. चला,
आता आपण जे शिकलो त्याचा वापर कसा करायचा ते पाहूया, कारण फक्त वाक्य ओळखणं पुरेसं नाही. वाक्यांचे रूपांतरण आणि परीक्षेत होणाऱ्या सामान्य चुका समजून घेणं जास्त गुण मिळवण्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. आता या स्लाइडवर जरा नीट लक्ष द्या. परीक्षेत असाच प्रश्न येतो. तुम्हाला एक असर्टिव्ह वाक्य दिलं जातं, जसं की शी इज हॅपी, आणि त्याचं इंटरोगेटिव्हमध्ये रूपांतर करायला सांगितलं जातं, जे होतं इज शी हॅपी. त्याचप्रमाणे व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर या एक्सक्लेमेटरी वाक्याचं असर्टिव्हमध्ये रूपांतर कसं होतं हेही इथे दाखवलं आहे. हा बदल लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा आहे परीक्षेमधला एक कॉमन ट्रॅप. बरेच जण बोलताना वाय यू आर लेट असं विचारतात, जे व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचं आहे. योग्य वाक्यरचना आहे वाय आर यू लेट. लक्षात ठेवा, WH शब्दानंतर हेल्पिंग वर्ब येतो आणि मग सब्जेक्ट येतो. ही चूक आता परत कधीच करायची नाही. एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना. आज आपण वाक्यांचा प्रकार शिकत आहोत, पण इंग्लिश ग्रामरच्या इतरही महत्त्वाच्या टॉपिकसाठी आमची संपूर्ण प्लेलिस्ट नक्की चेक करा. त्याची लिंक मी तुमच्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते तपासून पाहण्याची वेळ आली आहे. आता आपण गेल्या काही वर्षांच्या परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. सो आर यू रेडी? पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. व्हॉट अ ग्रेट मॅच इट वॉज या वाक्याचा प्रकार ओळखा. तुमचे ऑप्शन्स आहेत असर्टिव्ह, इंटरॉगेटिव्ह, एक्सक्लॅमेटरी आणि इम्पेरेटिव्ह. थोडा विचार करा आणि तुम्हाला जे बरोबर उत्तर वाटतं ते कमेंट्समध्ये लगेच सांगा. आणि बरोबर उत्तर आहे सी, एक्सक्लमेटरी. का? कारण हे वाक्य एक तीव्र भावना व्यक्त करतंय आणि त्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे. सोपं होतं नाही का? ज्यांनी बरोबर उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मेशनवर. वाक्य आहे ही इज अ गुड स्टुडंट. या वाक्याचं योग्य प्रश्नार्थक रूप कोणतं असेल? तुमचे पर्याय स्क्रीनवर आहेत. विचार करा आणि आपलं उत्तर कमेंटमध्ये कळवा. याचं योग्य उत्तर आहे बी, इज ही अ गुड स्टुडंट. कारण येस नो प्रश्न बनवण्यासाठी हेल्पिंग वर्ब म्हणजेच इज हा कर्ता हीच्या आधी येतो. हा नियम नेहमी लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न, प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. हे वाक्य कशाचं उदाहरण आहे? ऑर्डर, ॲडवाइस, रिक्वेस्ट की क्वेश्चन? काय वाटतं? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रिक्वेस्ट. कारण वाक्यात प्लीज हा शब्द वापरला आहे. आणि जेव्हाही वाक्यात प्लीज किंवा काइंडली असे शब्द येतात तेव्हा ती एक नम्र विनंती म्हणजे रिक्वेस्ट असते. चौथा प्रश्न आहे एरर डिटेक्शनचा. या 4 वाक्यांपैकी व्याकरणानुसार योग्य वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. इथे बरेच जण चुकतात, त्यामुळे काळजीपूर्वक उत्तर द्या. आणि याचं योग्य उत्तर आहे बी, वेअर आर यू गोईंग. जसं आपण आधीच्या स्लाइडवर पाहिलं होतं, WH प्रश्नांमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणजे आर हा कर्ता म्हणजे यू च्या आधी येतो. आणि हा आहे आपला शेवटचा सराव प्रश्न. खालीलपैकी ॲसेटिव्ह नेगेटिव्ह वाक्य कोणतं आहे? काळजीपूर्वक पर्याय वाचा आणि अचूक उत्तर निवडा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, दे डू नॉट प्ले फुटबॉल. का? कारण हे वाक्य एक नकारार्थी विधान करतंय आणि त्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. ह्या 2 गोष्टींवरून आपण ओळखू शकतो. खूप छान, तुम्ही सर्वांनी खूप चांगला सराव केला. चला तर मग आता आपल्या शेवटच्या सेक्शनकडे वळूया आणि पाहूया की परीक्षेच्या आधी जलद उजळणीसाठी तुम्ही काय करू शकता. क्विक रिव्हिजन टेबल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. चला एकदा पटकन नजर टाकूया. असर्टिव्ह म्हणजे माहिती देणे, शेवटी फुल स्टॉप. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्न विचारणे, शेवटी क्वेश्चन मार्क. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञा किंवा विनंती, जे क्रियापदाने सुरू होते. आणि एक्सक्लेमेटरी म्हणजे भावना व्यक्त करणे, शेवटी एक्सक्लेमेशन मार्क. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून नक्की ठेवा. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सातत्य. वाक्य ओळखणे आणि त्याचे रूपांतर करण्याचे नियम पक्के करा. रोज किमान 10 वाक्यांचा तरी सराव करा. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा. आणि हो, शेवटच्या क्षणी जलद उजळणीसाठी आमच्या PDF नोट्स नक्की डाउनलोड करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जाता जाता तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न. आज आपण जे काही शिकलो त्यापैकी कोणती एक गोष्ट, एक ट्रिक किंवा एक नियम तुम्हाला परीक्षेत सर्वाधिक मदत करेल असं वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय. आजच्या या सेशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा
आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, नियमित अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. नोट्स आणि सरावासाठी क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्येच आहे. चला तर मग भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा.